अगोदर स्टेटमेंट हे आलंय, तुमचं आलंय, तुमच्या एसडीओचं स्टेटमेंट आलंय की वैजापूर तालुक्याला विमाच मंजूर नाही. हे कसलं काय काढलंय? आता जाऊ दे, बाकीचे जाऊ देत विषय, ठीक आहे. हे आता हा सूर्य जयद्रथ झाले, मी त्याच्यासाठी चालू होतो वैजापूर. शेतकऱ्यांना अशी दिशाभूल करणे की जी गोष्ट नाहीच आहे ती जाधव तुम्हाला सांगतात. अरे बॉस, मला काय करायचंय? तुमचे आमदार, तुमचे काही लोक आहेत ते साले निर्लज्ज निघाले, तर मी काय करू? याच्या संदर्भामध्ये डिपार्टमेंट कमी पडतंय. तुम्ही त्याला का नाही सांगत की बॉस तुझं हे असं असं का? कारण की तुमच्याकडे ती यादीच नव्हती. ती यादी आम्ही तुम्हाला दिली. आरटीजीएस ची यादी तुमच्याकडे नव्हती, तुम्हाला का मिळाली? का मिळाली ती? काय? कारण आम्ही तिकडे जाऊन बसलो, तिथे डोक्यावर जाऊन बसलेली एआयसीच्या, त्यांनी रिलीज केली, ती काल तुम्हाला मिळाली. आज तुम्ही म्हणताय हे तिकडे जमा झाली, पण 2 वर्ष कुठे गेले होते? हे बंद करते हे तुम्ही मला आता कागद दाखवताय. मुद्दा असा आहे की हा कागद तुम्ही 2 वर्षापासून काय खिशात घेऊन फिरत होते काय? वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. यातच शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत देखील त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. हे बघण्यासाठी एकही यंत्रणा काम करत नाहीये. पर्यायी शेतकरी मदतीपासून वंचित राहतोय. याचे उत्तम उदाहरण द्यायचे ठरले ते आहे 2022च्या पीक विमा यादीचा घोळ. कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कृषी अधीक्षक यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांच्याकडून 2022 पीक विमा नुकसान भरपाईसाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या मिळवल्या आणि या याद्या शेतकऱ्यांना दिल्या. ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही व ज्या शेतकऱ्यांच्या यादीत पात्र म्हणून नाव आहे अशा शेतकऱ्यांना कृषी कार्यालयात अर्ज करण्याबाबत जाधव यांनी मार्गदर्शन केले. यामुळे अनेक शेतकरी हे कृषी कार्यालयात गर्दी करू लागले. या कार्यालयात गोंधळ उडू लागला. तर या गोंधळानंतर कृषी अधिकारी यांना नेमके काय कारण अशी विचारणा केली असता त्यांनी जाधव यांनी पाठवलेल्या याद्या ह्या पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या आहे असे स्पष्टीकरण दिले. नुकसान भरपाईच्या याद्या वेगळ्या आहे असे देखील ते पुढे म्हणाले. याबाबत बातम्या प्रसारित झाल्या आणि बुधवारी जाधव हे कृषी कार्यालयात आले. जाधव यांनी कृषी अधिकारी यांना याबाबत स्पष्टीकरण विचारले असता त्यांनी आपण असे म्हटले नाही असे स्पष्टीकरण दिले व आपल्याला याद्या ह्या कालच प्राप्त झाल्या आहे अशी देखील माहिती हर्षवर्धन जाधव यांना दिली. यानंतर जाधव यांनी यादीतील पात्र शेतकऱ्यांना जर पैसे मिळाले नसतील तर याची सर्वस्वी जबाबदारी ही आपली आहे आणि त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून शेतकऱ्यांना मदत मिळावी असे कृषी अधिकारी यांना सांगितले. मात्र 2022 मधील पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी वैजापूर शहरात येऊन लढा दिला. मात्र वैजापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधी हे शेतकऱ्यांसाठी उदासीन आहेत का? तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांना फक्त शेतकऱ्यांच्या नावावर राजकारणच करायला जमते का? शेतकरी प्रश्नावर वैजापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांनी आपल्या तोंडात खडीसाखर ठेवली का असा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे. बस ओके. मी हर्षवर्धन जाधव, माजी आमदार कन्नड. मला जिल्हाधीश कृषी अधिकारी महोदयांनी ईमेलवरून त्यांच्या एक यादी पाठवली होती. याच्यामध्ये 2022च्या पीक विमा धारकांची नावं, त्यांच्यासमोर त्यांचे अकाउंट नंबर आणि त्यांचं पेमेंट अशा पद्धतीचं विस्तृत त्याच्यामध्ये विवरण होतं. त्या यादीला डाउनलोड करून आम्ही शेतकऱ्यांना ती यादी दिली. शेतकऱ्यांनी त्या यादीच्या अनुषंगाने तुमच्याकडे धाव घेतली आणि तुमच्याकडनं स्टेटमेंट असं आलं की ही यादी चुकीची. आता ही यादी चुकीची आहे तर जरा मला ते सिद्ध करून दाखवा की चुकीची, कारण की आली आहे जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कार्यालयात. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता ती नुसती यादीच नाहीये तर यादी बरोबर आरटीजीएस जे झालेले आहे सक्सेस फेलियर रिपोर्ट ज्याला आपण ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे, जे या पेनड्राईव्ह मध्ये आहे. आता हे पेनड्राईव्ह मी तुम्हाला देतोय, तुम्ही तुमच्या डेस्कटॉपवर तुमची जी काय माणसं असतील त्यांना हे उघडून बघायला सांगा आणि जर हे खोटं असेल तर प्रसिद्ध करा की हे खोटं आहे. मी काहीही बोलणार नाही, मी वाद घालायला आलेलो नाहीये. मी फक्त याच्यामध्ये काय खरं काय खोटं हे समजून घ्यायला, कारण जिल्हा कृषी अधिकारी एक सांगतायत, तुम्ही तालुका कृषी अधिकारी दुसरं सांगतायत, त्यामुळे कन्फ्युजन होत आहे. माझी बऱ्यापैकी बदनामी झालेली आहे. तरी सुद्धा इथं वाद न करता खरं खोटं करायला मी आलोय. तर या दोन्ही गोष्टींवरती तुम्हाला काय म्हणायचंय तुम्ही सांगा. पहिली गोष्ट, जी यादी मी तुम्हाला दिली आहे, जी शेतकरी घेऊन आले ती मला DSAO च्या ऑफिशियल ईमेल वरून आलेली आहे. ठीक आहे.
ती यादी आमच्याकडे आहे. तुम्ही DSAO साहेबांना आता बोला आणि चेक करा. पत्रकार बोलले, पत्रकारांना तिने सांगितलं येस मी पाठवली ती यादी खरी आहे. तुम्हाला माहित नाही तर तुम्ही ते विचारून घ्या आणि क्लिअर करा. आणि तुमच्या माणसाला ही पेनड्राईव्ह द्या आणि RTGS सक्सेस फेलियर रिपोर्टचा जो रिपोर्ट आता आलेला आहे तो चेक करायला लावा. आणि जर तोही खोटा असेल तर प्लीज मला तसं सांगा, जेणेकरून शेतकऱ्यांची दिशाभूल होणार नाही. प्लीज बोलून प्लीज झालं माझं बोलणं. साहेब पहिले खात्री करतो तुमची यादी जी डिक्लेअर केली ती चुकीची आहे हे माझं वक्तव्य नाही. पहिलं करून चेक करतोय की मी एवढं सांगितलं की तालुक्याला जो विमा मंजूर झालेला आहे तो 37,581 लोकांना विमा मंजूर झालेला आहे. सरसकट विमा मंजूर झालेला नाही. DIC कंपनीने जो विमा मंजूर केला होता ते फक्त 37 ते 3 टप्प्यात केले. एक नॅचरल क्लायमेटिक, कोस्ट हार्वेस्ट आणि फील्ड बेस्ड. तर ती जी यादी होती 36,000ची होती. आणि मग DSO ऑफिसर तुम्हाला यादी दिली होती, कोणती दिली होती मला माहित नाही, पण माझ्याकडची जी यादी आली होती विमा कंपनीला आम्ही वारंवार विनंती केल्यानंतर त्या 37,000 फक्त पहिल्यांदा 10,000ची यादी आली जी आम्ही पब्लिश केली होती. बरोबर. नंतर जो प्रश्न उपचारक पुन्हा DSO ऑफिसला गेला होता ती परिपूर्ण यादी नव्हती. पुन्हा आम्ही नॅशनल हेरल्ड म्हणून सावंत आहे त्यांना बोललो. त्यानंतर त्यांनी काल जी यादी जी मला मेल आले परफेक्ट पूर्ण की वैजापूरला जो विमा लागू झालेला आहे ते 37,581 लोकांची ती काल यादी आली. ती मी गावनिहाय यादी काढलेली आहे, त्याची सॉफ्ट कॉप्या काढली आहेत आणि ते आता मी माझ्या सगळ्या पुढच्या एकाला देऊन प्रत्येक गावात लावायला सांगितलेलं आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा UTRच्या बाबतीत जेव्हा तुम्ही UTRची आहे ही अप्रूव्हची यादी 37,581 आहे आणि UTRची यादी जी आहे ती अकाउंटला पैसे जमा झाले. त्या UTR यादीमध्ये UTR क्रमांक आणि पुण्यात आलेल्या पैशाने तारीख घेतली. बरोबर. ती यादी सुद्धा माझ्याकडे आलेली आहे. ती यादी गाव न्याय मला काढता येत नाही कारण विमा कंपनीनं विमा मंजूर करताना युनिट म्हणजे महसूल मंडळ असल्यामुळे त्यांनी ती गाव न्याय न देता त्यांनी महसूल मंडळाने दिली. ती पण यादी आता मी सॉफ्ट कॉपी घेतलेली आहे, त्याला प्रिंटर लावून ती पण मी गावात पब्लिश करतो. थोडक्यात वैजापूरला विमा मंजूर आहे आणि पैसे तुम्ही देणार आहात. दिलेला आहे. विमा कंपनी सांगते 37,581 लोकांना 21 कोटी समथिंग अमाऊंट आकडा सांगतो 21 कोटी 48 लाख रुपये जमा झाले. विमा कंपनी सांगते ती आकडेवारी आहे माझ्याकडे. तुम्हाला जी अर्ज आलेले आहेत अर्जाच्या बाबतीत सुद्धा सांगतोय मी. आता भाऊसोबत चर्चा केली मी. जे अर्ज आले त्यांनी रॅन्डमली मी चेक केले. तर ज्या काही यादीमध्ये नाव नसलेल्या लोकांचे आले रॅन्डमली चेक केले. ज्यांना पैसे मिळाले तो बी अर्ज केलाय. आता यांनी फोनवर व्हेरिफिकेशन केलेलं आहे. त्यामुळे 15-16 हजार जे अर्ज आले त्यात आम्ही गावने शॉर्टिंग करतोय. त्याचं पण आता असं आम्ही प्रत्येकाचं रॅन्डमली चेक करून बघतोय. पण मॅक्झिमम अर्ज असे आहे की त्यांचं ह्या 37,000 मध्ये नाव नाहीये. पण काहीतरी चुकीचा मेसेज गेला किंवा काहीतरी गैरसमज झाला की बाबा 22-23चा विमा सरसकट मिळतोय म्हणून त्यांनी अर्ज केले. आता जे अर्ज आले ते अर्ज ज्यांची नावं यादीमध्ये आहेत आणि पेमेंट त्याला दाखवले क्लेम अप्रूव्ह अशाच लोकांनी अर्ज केलेला आहे. आता ही जी काही यादी तुम्ही मला सांगितली पहिला मुद्दा जो तुम्ही की या यादीच्या म्हणजे माझ्याकडे कोणती यादी आहे तुम्हाला माहित नाही, पण तुमच्याकडे जी यादी आहे त्या अनुषंगाने जे काही आहे ते तुम्ही मला बोललात. DSAOच्या ऑफिस मधून तुम्हाला कोणती यादी आलेली आहे हे मला माहित नाही असं तुम्ही मला म्हणाला. तुम्हाला एक्झॅक्टली मला कोणती यादी आली हे तुम्हाला माहित नाही असं तुम्ही म्हणालात. माझं म्हणणं असं आहे की मला जी यादी DSOने पाठवली नैसर्गिकरित्या ती तुमच्याकडे आली पाहिजे कारण ते तुम्ही तुमचे डिपार्टमेंटने दिल्याचे. मग ते पूर्वीची यादी आली तुम्हाला. आता दोन ज्या तुम्ही मगाशी म्हटलात, पहिलं तुम्ही म्हटलात की पहिले तुमच्याकडे जी यादी आली नंतर तुम्ही पुन्हा तिकडे गेले आणि पुन्हा दुसरी यादी. बरोबर. मुद्दा तसा नाहीये. एक मुद्दा असा आहे की पीक निहाय एकूण रक्कम किती वाटप झाली आहे ती यादी आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्याचा उल्लेख नावाचा नाहीये. गोष्वारा असेल तो 256 कोटीचा आहे. ठीक आहे. तदनंतरची यादी जी आहे ती शेतकरी वाईज यादी आहे आणि जी यादी त्यांनी आम्हाला दिली ती आम्ही डाउनलोड केली आणि ती शेतकऱ्यांना दिली. ती दिल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी आपली नावं चेक केली आणि आपल्या नावावरती पैसे आलेले असताना आपल्याला का मिळालेले नाहीत म्हणून त्यांनी ते अर्ज दिले. ठीक आहे. आता जर तुमच्याकडे ती यादी नसेल तर ती तुम्ही यादी त्यांच्याकडनं घेण्याची आवश्यकता होती. जर ती नाही तर किंवा मला कॉन्टॅक्ट करायला पाहिजे होतं की जर तुमच्याकडे कोणती यादी नेमकी आलेली आहे. स्टेटमेंट असं आलंय तुमचं की अशा पद्धतीचं काहीही नाही. याच्यामुळे झालंय असं की लोकांमध्ये चुकीची चर्चा झाली आहे की नाहीच आहे.
तर आता तुम्हाला मी 2 गोष्टी देतो. माझ्याकडे तुमच्या खेडीने जी यादी पाठवली आहे त्याची एक प्रत देतो. माझ्याकडे आहे ना, आली नाही ती मी. तो मी ते काढलं पिरियड काढली म्हणून मी काम नाही. मग मी तेच म्हणतो की जेव्हापर्यंत तुमच्याकडं माझ्याकडे जी यादी आलेली आहे ते संपलं. ऐकून घ्या. माझ्याकडे जी यादी आलेली आहे जेव्हापर्यंत तुम्ही तिची खातरजमा केलेली नव्हती तोपर्यंत तुम्ही स्टेटमेंट देताय प्रेसला की अशा पद्धतीचं काही नाही. माझी बातमी प्रेसवाले कोण आहे तिथे? कोणी काढले याचं statement? बोला, मीच माझी घेतो. बातमी कशी आहे की 37,581 लोकांना विमा मंजूर झाला तुम्ही- आहे. हा, आणि मग तेव्हा त्या आणि यादीमध्ये- सगळ्यात अगोदर स्टेटमेंट हे आलंय तुमचं आलंय तुमचे एसडीओचं स्टेटमेंट आलंय की वैजापूर तालुक्याला विमाच मंजूर नाही. हे कसलं काय काढलंय? नाही सर. असं पण स्टेटमेंट आलंय. त्याची रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे. ऐका ना. मागच्या एसडीओ काय म्हटले तुमचे? नाही ना सर. विमा वैजापूरला लागू झालेला नाहीये अशा पद्धतीचं स्टेटमेंट आहे तुमचं. हे विमा स्टेटमेंट लागू होणं- ह्यांचं काय स्टेटमेंट आहे मागच्या वेळा तालुका कृषी अधिकाऱ्यांचं? हर्षवर्धन जाधव यांनी दिलेली यादी चुकीची आहे. नाही नाही, हा शब्दच नाही. तुम्ही बघा हे. मी तुम्हाला प्रश्न विचारला ना. झाले हा सूर्या जयद्रथ. ऐकून घ्या, नावानिशी तुमचं नाव घेतलं नाही. पहिली गोष्ट ते हर्षवर्धन जाधव याच्याबद्दल मी तुम्हाला कसं बोलणार. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की विमा मी आजही म्हणतोय विमा 3% मंजूर झालेला आहे. yield based विमा नाहीये. मला याच्यातलं- पीक कापणी आधारित विमा मंजूर होतो, तो विमा मंजूर झालेला नाहीये. बेसिकली याच्यामध्ये लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे की ही जी काही माहिती शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचवली ती जबाबदारी आमची नव्हती, ती तुमची जबाबदारी होती. कारण खातं तुमचं होतं की बाबांनो हे असं असं झालंय आणि चेक करा की तुम्हाला मिळाले की नाही. जे तुम्ही आता द्रविडी प्रणाम आता सुरू केले की मी कृषी सहाय्यकाला सांगितलंय आणि तू आता यादी लावणार आहे. अरे बॉस ही यादी हे बघा वाद नाही करत आहे. वाद नाही करत आहे. करत. ही यादी जी आहे तर ही यादी ऑलरेडी आम्ही तुमच्या अगोदर पोहोचवली आहे आणि तुमची प्रतिक्रिया तोंडावर सांगतायत पत्रकार की जाधवांनी दिलेली माहिती खोटी आहे. अरे बॉस जाधवांनी दिलेली माहिती खोटी असू शकत नाही कारण मग खोटा जिल्हा कृषी अधिकारी होतोय. कारण ही यादी काही मी माझ्या घरी टाईप केली पहिल्या नाही. टप्प्यात जी यादी किती होती माझ्याकडे पण यादी आली ती परिपूर्ण यादी नव्हती. तुमची परिपूर्ण आणि अपरिपूर्ण ती शासकीय भाषा मला काय पडलेली नाही त्याशी. माझं साधं सिंपल म्हणणं आहे तुमच्या जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी मला यादी दिली त्याच्या ऑफिशियल ईमेल ऍड्रेस वरून मला यादी पाठवली जी आम्ही डाउनलोड केली आणि आम्ही ती गावोगावी पोहोचवली. आता हे काम आमचं नाहीये, हे काम तुमचं आहे. तुम्ही ते न करता प्रेसला सांगताय की अशा पद्धतीचं कुठलं काही नाहीये. दिस इज नॉट करेक्ट. किती बातमी दिली गेली ती हे काय समोर म्हणतात विचारा ते पत्रकार तुम्ही यांना. रेकॉर्डिंग आहे ना त्याच्यात. रेकॉर्डिंग आहे. माझी पेपरला बातमी आहे की दाखवतो तुम्ही. माझ्या पेपरची बातमी बघा तुम्ही. झालं समोरासमोर. आता माझ्या पेपरच्या बातम्या बदललाय ना शब्द यांचा. ही यादी कधी काढली तुम्ही 34,000ची? काल काढली. एक मिनिट दादा, एक मिनिट हा. ही यादी काल काढली तुम्ही तेव्हा तुमच्याकडे यादी नव्हती ना ती परिपूर्ण नव्हती. परिपूर्ण. मग ते त्यांच्याकडे यादी पूर्ण होती ना. नव्हती एक मिनिट. त्यांच्याकडे पूर्ण यादी होती ना दादांकडं. आम्ही कृषी अधीक्षकांशी जेव्हा फोन केला, ऐका ना सर, जेव्हा कृषी अधीक्षकांशी फोन केला ना आम्ही, कृषी अधीक्षक म्हणे की आमच्या ईमेलवरून आम्ही त्यांना यादी पाठवलेली त्याच्यामध्ये 34,000 काहीतरी आहे असं त्यांनी आकडा. नाही त्यांनी फिल्टर केलंय ना ते. फिल्टर केल्यानंतर 34,000 पैकी मला जी यादी भेटली ते सांगते मी. हा तुम्हाला कमी भेटली होती सुरुवातीला. 10,000ची यादी भेटली होती फक्त. हा. त्यांच्या यांना जी यादी दिली पहिलं तो दोष कोणाचा आहे? तो दोष कोणाचा कंपनीने यादीच दिली आहे? नव्हती. अरे बॉस कंपनीचा दोष. जिल्हा एक मिनिट पत्रकार महोदय, जिल्हा तुमचे बॉस जे आहेत ते आणि तुम्ही एका डिपार्टमेंटच्या आहात. ठीक आहे. 2 मिनिटं माझं ऐकून तरी घ्या. इन्शुरन्स कंपनीला हँडल तुमचा जिल्हा लेवलचा अधिकारी करतोय. तो जर का ती यादी मला देतोय आणि तुमच्याकडे ती यादी नसते, ही हा जो लॅक्युना आहे हा तुमचा इंटरनल लॅक्युना आहे. इंटरनल लॅक्युना नाहीये तो. विमा कंपनीकडून यादीची परिपूर्ण यायला पाहिजे. सर आता 2024 चालू आहे, 2022ची यादी तुम्हाला काल भेटते तर बिलकुल हे ढसाळ करा बरं मग पूर्ण. मला काय म्हणजे म्हणते मला एकच टेक्निकल तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे महोदय की जर का मला जिल्हा कृषी अधिकारी यादी देत असतील आणि तुम्ही म्हणत असाल की मला परिपूर्ण यादी नव्हती, मग जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दिलेली यादी जी मी देतोय ही तुमच्याकडे नसल्यामुळे तुम्ही असं म्हणणार आहात का की हे असं नाहीये म्हणून? तसं म्हटलंच नाही ना आपण. असं म्हटलंय तुम्ही पत्रकारांना की वैजापूरला विमा नाहीये. आता साहेब ऐका, आता तुम्ही मगाशी म्हटलंय की मी 10,000 माझ्याकडे होती, माझ्याकडे परिपूर्ण यादी नव्हती.
आता ती परिपूर्ण यादी मी तुम्हाला द्यायची का? नाही नाही तसं म्हणलं नाही. तुमच्या डिपार्टमेंटने तुम्हाला द्यायची, तुम्ही आता तुम्ही काय coordinate म्हणला, करायचं. तुम्हाला जसा गोशवारा भेटला होता तसा मला पण गोशवारा भेटला होता. गोशवारा एक गोष्ट आहे आणि त्या- वैयक्तिक शेतकऱ्यांची नावं आणि अमाऊंट ही दुसरी गोष्ट आहे. गोशवाऱ्या आधारित मी बातमी तयार केली की बाबा गोशवाऱ्यामध्ये शेतकऱ्यांची नावच नाही. मग नंतर आली ना यादी ही परिपूर्ण. नंतरची परिपूर्ण यादी गोशवारा वेगळा. गोशवारामध्ये शेतकऱ्याचं एकही शेतकऱ्याचं आणि एकही गावाचं नाव नाहीये. गोशवाऱ्यामध्ये फक्त अमाऊंट आहे. ही जी यादी आम्ही दिली तुम्हाला, ती यादी शेतकऱ्यांची आणि अमाऊंटची यादी आहे, जी तुमच्याकडे नव्हती असं तुम्ही आता म्हणताय. प्रत्यक्षरित्या बातमी अशी आलेली आहे. जाधवांचं म्हणणं खोटं आहे, ते काय म्हणतायत ते आम्हाला माहित नाही. आता जाऊन बाकीचा जाऊ देत विषय, ठीक आहे. हे आता हा सूर्य हा जयद्रथ झाले, मी त्याच्यासाठी चालू होतो व्हायचं. शेतकऱ्यांना अशी दिशाभूल करणे की जी गोष्ट नाहीच आहे ती जाधव तुम्हाला सांगतात. अरे बॉस, मला काय करायचंय? तुमचे आमदार, तुमचे काही लोक आहेत ते साले निर्लज्ज निघाले, तर मी काय करू? तुम्ही उगा कशासाठी चुकीच्या गोष्टी सांगताय? आपण काम केले असेल हे दिसले. आणि मला काम करायला माझा छंद आहे, माझा छंद आहे. आय लाईक वर्किंग फॉर पीपल. मला लोकांसाठी काम करायला आवडतं. माझं एक मिनिट आहे का? आता तुम्ही काय एक ते बाकी सोडा. आता मला कळालं तुमचं काय. मला एवढंच म्हणायचं आहे आता की आता तुमच्याकडे जिल्हा कृषी अधीक्षकांची संपूर्ण यादी तुमच्याकडे आलेली आहे, जी तुम्ही आता तुमच्या कृषी सहाय्यकांना सांगितले गावात लावा, असं तुमचं आताचं स्टेटमेंट आहे. ठीक आहे, डन. मला पॉझिटिव्ह करायचं, निगेटिव्ह नाही करायचं. एक मिनिट जरा थांबा, ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी, आता थांब रे भाऊ, चहाचा पत्ता. दुसरी गोष्ट अशी, हे पेनड्राईव्ह आहे, आत्ताच्या आत्ता तुमच्या माणसाला सांगा, पत्रकार तिथे जातील आणि फिल्टर लावा ह्याला. आणि वैजापूर तालुक्यातल्या किती शेतकऱ्यांना युटीआर नंबर आहेत, सक्सेस फेलियर किती झालेले आहेत हे चेक करायला लावा. जे फेलियर झालेले आहेत, ठीक आहे, ते फेलियर रिपोर्ट घेऊन ताबडतोब तिकडे छत्रपती संभाजीनगरला कळवा, जेणेकरून ते इन्शुरन्स कंपनीच्या संदर्भातली काय कारवाई करायची ते करतील. हा सक्सेस फेलियर रिपोर्ट आहे का तुमच्याकडे? 12 महसूल मंडळाचा युटीआरचा रिपोर्ट सुद्धा काढलाय आणि अप्रोच. परत तुम्ही म्हणाल परिपूर्ण ना परिपूर्ण. हर्षवर्धन जाधव खोटं बोलतोय. बाबर एक मिनिट, तुमचा कोण आहे हे उघडा. पत्रकार जातील समोरासमोर हे करून घ्या. हे कशाला तिसऱ्या ठिकाणी बदनाम? एक तर तुम्ही कामं करण्यामध्ये कमी पडताय, आम्ही मेहनत करतोय, तुम्ही आम्हाला बदनाम करताय. कोणत्या देवाने सांगितलंय? आणि तुमचे पुढारी काय करतायत तुमच्या तालुक्यातले? काय नाही, वैजापूरवाल्यांनो. हा कन्नडून माणूस येतोय आणि तुमचं करतोय, इकडे त्याला खोटं ठरवताय. तुमच्या पुढाऱ्यांना काय ओवाळायचं? वैजापूरच्या काय करायचं काय त्यांना? भारतीय जनता पक्ष, अनका पक्ष, ढमका पक्ष काय दिवे लावतायत? बरोबर आहे सर. खरं आहे सर तुमचं. तुम्ही तर आले नाही, दिले कोणी आणि येत नाही. मरमर जो करतोय त्याला हे म्हणतायत की हा खोटं बोलतोय. आता विचारलं तर म्हणतायत मी तसं म्हटलंच नाही, तो मी नव्हेच. पत्रकार तोंडावर म्हणतोय की तुम्ही असं म्हटलं, जे म्हणतोय तो मी नव्हेच. ही काय पद्धत झाली? हा सूर्या जयद्रथ केलाय, यादी दिली आहे, आरटीजीएस नंबर दिले, शेतकऱ्यांनी फाडून खाल्लं पाहिजे कृषी अधिकाऱ्यांना. आणि खोटं असेल तर कृषी अधिकारी मला आत्ताच सांगा की खोटं आहे, मी सत्य म्हणून बाजूला सरकारला तयार आहे. तेच साहेब, तेच सांगतोय तुम्हाला. व्हेरीफाय केलंय, हे केलंय. आता हे म्हणजे माझी यादी खरी आहे. नाही सर, माझं ऐकून मी घ्या. जिल्हा कृषी जे अर्ज आले, जे अर्ज आले, एक मिनिट. चुकीचे अर्ज येत आहेत असं माझं मत आहे. एक मिनिट, ते जे अर्ज येत आहेत, ठीक आहे, त्या यादीच्या अनुषंगाने ते येत आहेत. नाही माझा ना, सर. प्रश्न नसतील येत त्याच्यातले काही घटकावर ते त्याचं बघितलं जाईल काय ते सॉर्टेज. मुळात मुद्दा हा चाललाय यादीचा, की यादी जी दिलेली आहे कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षकांनी, ही यादी खोटी आहे का? खोटी म्हटलंच नाही ना. मग खोटी यादी नाहीये म्हणजे जाधवांनी दिलेली यादी खोटी नाहीये. तुमच्या यादीबद्दल ना खोटी म्हणली ना, आम्ही तुमच्या यादीबद्दल कमेंट्स केली नाहीये. आम्ही आमची ठीक, बातमी चला, काय चला, दिली? चला, सोडा. आमची तुम्ही बातमी आता कमेंट केलेलं नाही म्हणताय ना, ठीक आहे, चालेल. पत्रकार म्हटले कमेंट केले, तुम्ही म्हटले कमेंट केलं, बसलोय मी इथं पब्लिक समोर बसते, समोरासमोर. आपलं हे फालतू गोष्टी मी करत नाही कुठल्या, आणि मला जे इंटरेस्ट पण नसतो. मला काम करण्यामध्ये इंटरेस्ट असतो, कोणाला वाजवण्यामध्ये आणि बदनाम करण्यामध्ये नसतो. आता तुमची हात जोडून विनंती करतो कृषी अधिकारी महोदय की कृपा करून ते प्रोसेस करा. आता हे आरटीजीएस चे फेलियर सक्सेस रिपोर्टची जी मी तुम्हाला फाईल दिलेली आहे ती क्रॉस चेक करा. ती चुकीची असेल तर परत सांगा, कारण ती मी पुन्हा परत प्रत्येक गावामध्ये पाठवणार आहे. काय बरोबर आहे काय? तर एक विनंती होती फक्त आमची कृषी विभाग मार्फत, जर तुम्ही केलात तर बरं आहे. जे पूर्वी तुम्ही आवाहन केलं त्या अनुषंगाने अर्ज येत आहेत, की मोठ्या प्रमाणात मी ऑब्झर्व बघितलेले रँडम मध्ये यादी घ्यायचे अर्ज येत आहेत. त्या शेतकऱ्यांना खर्च होऊ देवी ना, कारण 15,000 अर्ज आले. तर तुम्ही एक विनंती, जर आमची विनंती आहे बाबा ह्या 37,000 पैकी ज्यांना विमा मिळाला नाही त्या लोकांनी अर्ज करावा, एवढे जर तुम्ही आवाहन केला तर शेतकऱ्यांसाठी बरं आहे. विनाकारण शेतकऱ्यांचा खर्च होतोय, अर्ज येत आहे आणि त्याचा गैरसमज होतो लोकांमध्ये. मुद्दा असा आहे की जे याद्या आम्ही दिल्या आहेत त्या याद्यांच्या अनुषंगाने अर्ज येतील
जर तशा पद्धतीचे अर्ज येणार नसून त्याचा अपभ्रंश झालेला असेल तर तो अपभ्रंश होऊ नये याच्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न आमची विनंती तेवढीच आहे ठीक आहे. सामान्य पण- शेतकऱ्यांना त्रास होत नाही. पण मुद्दा असा आहे सामान्य शेतकऱ्यांना त्रास व्हावा म्हणून मला काही नाही. मुख्यमंत्री पद भेटणार आहे असं तुमचं जर गैरसमज नाही, असेल तसं तर नाही, मला सर. फेकून द्या. तसं नाही. ठीक आहे मला काही भेटत नाही याच्यामध्ये मुद्दा तो नाहीये मला काही खाज नाहीये तुमच्या शेतकऱ्यांना त्रास द्यायची त्यांना मदत करण्याची भूमिका आहे. फक्त कधी कधी राजकीय लोक याचा अपभ्रंश करतात. याद्या ज्या दिलेल्या आहेत स्पेसिफिकली प्रत्येक ठिकाणी यादीप्रमाणे पैसे आलेले आहेत किंवा नाही हे चेक करा आणि तुम्ही अर्ज करा अशा पद्धतीच्या सूचना ऑलरेडी मी भाषणातून दिलेल्या आहेत. मात्र त्याचा अपभ्रंश काही करत असतील आणि म्हणत असतील आणि त्याच्यातून काही आपलं फावतंय का अशा पद्धतीचं काही षडयंत्र करत असतील तर निश्चित स्वरूपाने ते निषेधार्ह आहे. 2000% इट इज रॉंग. म्हणजे स्वतःला काही करता येत नाही दुसरं करायला गेलं की त्याच्यामध्ये वोट घालायचे हा तो प्रकार झालाय. पण याचा अर्थ दादांतपणे ते सगळं खोटच आहे असं नाहीये. आता जस्ट चर्चा केली आम्ही भाऊसोबत 37,000 लोकांचे 37,000 लोकांपैकी बऱ्याच लोकांचे आता हेच लोक याच्यापेक्षा जास्त आहे ते बघा बघतो तेवढं 37,000 मिळालं फायनल आता चर्चा केली आम्ही दादा बरं का गेल्यासोबत की बऱ्याच लोकांचे पैसे लोणी अकाउंटला गेले आता ते पैसे हे जमा सगळं झाले, जमिनी ऐका ना, काढा. ऐका ना. हे सगळं शेतकरी सुद्धा अर्ज करतात आम्हाला पैसे मिळाले मग हे काम कोणाचं आहे की पैसे पोहोचले का नाही बघण्याचं हर्षवर्धन जाधवच आहे नाही का? आता शेतकऱ्याच्या अकाउंट माझे आमदार कन्नडचं काम आहे वैजापूरच्या शेतकऱ्यांना पैसे पोहोचवणं. हे 37,000 लोकांना पैसे मिळालेले हां. फक्त जे आता दादांनी जी यादी दिली ना सरसकट यादींची त्या यादींचं दादांचं म्हणणं आहे ते अर्ज घ्यावे नाही एक मिनिट कन्फ्युज करू नका. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातून जी मंजूर यादी आहे त्या यादीप्रमाणे त्या शेतकऱ्यांना पैसे मिळणं क्रमप्राप्त आहे. त्यांना पैसे जर मिळालेले नसतील तर त्यांना मिळाले पाहिजेत त्या लोकांनी अर्ज केले पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका आहे. आणि त्या अनुषंगाने जे अर्ज आलेले असतील त्यांना ते पैसे मिळवून देण्याची जबाबदारी कृषी खात्याची आहे कारण एजन्सी कृषी खातं आहे. याचे आरटीजीएस नंबर सुद्धा आम्ही काढलेत आमच्या मेहनतीने. आम्हाला कोणी शाहरुख खानने आणून दिले नाही ते. आम्ही आंदोलन करतो आम्ही तिकडे पाठपुरावा करतो त्यावेळेला आम्हाला ही इन्फॉर्मेशन मिळते आणि ती इन्फॉर्मेशनच्या नुसार ते पैसे गेले नसतील तर ते पैसे पाठवा. तेच यादी सर. झालं मग तुम्ही ते आरटीजीएस नंबर चेक करा आणि आरटीजीएस नंबरच्या अनुषंगाने जर पैसे गेले नसतील तर ते पैसे तुम्ही रिलीज करा. दादा यांचं एक म्हणणं आहे तुम्ही तक्रार केली नाही त्यामुळे तुमची कागदपत्र घेतली जाणार नाही. मुद्दा असा आहे की आता 2022चं जे आहे त्याची अंतिम जी अहवाल असतो तो अंतिम अहवाल तयार होऊन प्रोसेस होऊन त्यावेळेला पण मी तिथं तडफडलो होतो. कुठला पुढारी गेला नाही तिकडे की बाबा अंतिम अहवाल तुमचा तयार कसा झाला नाही. एप्रिल आपलं खरीप 2022चा विषय आहे 23 डिसेंबर उजेडायला आलं तरी सुद्धा तुमचा तपास नाही. ही चुकीची गोष्ट आहे. त्यावेळेला तिथं बसून ठिय्या आंदोलन केलं GR वाचले काढले त्याच्याशी डोकं लावलं त्याचे सगळे व्हिडिओ आपल्याकडे आहेत. जिल्हा कृषी अधीक्षकाने मान्य केलं की हे चुकलं याला नीट करावं लागेल. हे सगळे व्हिडिओ प्रकाशित झाले फेसबुक वरती आहेत. ठीक आहे आणि तदनंतर हे सगळं जे काही झालं हे अंतिम अहवालाच्या नंतर झालेल्या गोष्टी आहेत. फिगर पहिल्यांदा त्यांनी 28 कोटीची दिली नंतर 100 कोटीची दिली करत करत ती आता 256 कोटी रुपयाची आहे. आता ह्याच्या पलीकडे जाऊन हे सातत्याने आपण येऊन नडतोय भिडतोय म्हणून हे हलतंय. आता काल ह्यांनी ती यादी टाकली पण आतापर्यंत 2 वर्ष काय केळं खात होते का वैजापूरचे पुढारी आणि शासकीय अधिकारी काय करत होते. यांचं काम नाही का हे. आणि आता आरटीजीएस नंबर दिला आता म्हणते की काही शेतकऱ्यांचे तिकडे लोणीला पैसे गेले पण ते शेतकऱ्याच्या लोणीला पैसे गेले ते तुम्हाला आज दिसतंय. आतापर्यंत काय करत होते तुम्ही. माझं नाही स्टेटमेंट आता चर्चा केली आम्ही मग असं का होतंय हे तुमचं स्टेटमेंटचा विषय नाही. ऐका ना मला 2 मिनिटं आपण अहो, बोलू अकाउंटला आधार लिंक बेस आहे. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत शेतकऱ्याच्या हातात आहेत त्यांनी अकाउंट नंबर देताना दोन्ही अकाउंट द्यायला नाही पाहिजे ना. त्यांनी मुद्दा असा आहे की हे पैसे पोच झाले किंवा नाही झाले हेच बघा तुम्ही याच्या संदर्भामध्ये आता तुमचा काय हे आहे. केलं, ह्या शेतकऱ्यांना पैसे जमा झाले. बघा तुम्ही बघा अहो, या शेतकऱ्याला पैसे जमा तरी आहेत. त्यांचा अर्ज आलेला आहे मला मिळाला नाही. मग मुद्दाच तो आहे की याच्या संदर्भामध्ये डिपार्टमेंट कमी पडतंय. तुम्ही त्याला का नाही सांगत की बॉस तुझं हे असं असं का कारण की तुमच्याकडे ती यादीच नव्हती. ती यादी आम्ही तुम्हाला दिली. आरटीजीएस ची यादी तुमच्याकडे नव्हती तुम्हाला काय मिळाली का मिळाली ती काल कारण आम्ही तिकडे जाऊन बसलो तिथे डोक्यावर जाऊन बसले ते AICच्या त्यांनी रिलीज केली ती काल तुम्हाला मिळाली. आज तुम्ही म्हणता हे तिकडे जमा झाली पण 2 वर्ष कुठे गेले होते.
पैसे हे बंद कर दे. ठेव. खरं म्हणजे हा? हे तुम्ही मला आता कागद दाखवताय. मुद्दा असा आहे की हा कागद तुम्ही 2 वर्षापासून काय खिशात घेऊन फिरत होते काय? तुमच्याकडे काय यादी आली आणि तुम्ही मला तो आज कागद दाखवताय? 21/4 पेमेंट झालं. स्वीटहार्ट 21/4 असू दे की 22/4 असू दे, इन्फॉर्मेशन पोहोचली का शेतकऱ्यापर्यंत? पण कंपनीने पैसे जो पण जमा करत नाही शेतकऱ्याच्या कंपनीची account ला. इन्फॉर्मेशन तुमच्याकडे काल कशी मिळते? काल कशी मिळते तुम्हाला इन्फॉर्मेशन? आज तुम्ही मला तो कागद दाखवताय. पाठपुरावा करणं, त्याच्या पाठीमागे लागणं, त्याच्याकडनं फॉलोअप घेणं, हे काम कोणाचं आहे? विम्याच्या बाबतीत असं आहे की शेतकरी विमा भरल्यानंतर कंपनी डायरेक्ट त्यांना आरटीजीएस करते. एक्झॅक्टली. कृषी पण विभागामार्फत तुमच्या करत थ्रू नाही. तुमच्या नाही ना सर. अहो कृषी तुमच्या विभागामार्फत नाही. अरे बाबा तुमच्या थ्रू म्हणजे शेतकऱ्यांना विमा कंपनी माहित नाही. प्लॅटफॉर्म कोणाचा आहे? तुमचा आहे. तुम्ही कॉर्डिनेटिंग एजन्सी आहात त्याची. तो connecting agency आहे. आता तुम्हाला ही यादी AIC ने तुम्हाला पाठवली आणि तुम्हाला म्हणजे जिल्हा कृषी अधीक्षकांना पाठवली आणि ती यादी आम्ही काढली, ती तुम्हाला दिली. पण ही जी कारवाई करण्याची भूमिका असते, ही कारवाई करण्याची भूमिका एखाद्या पुढाऱ्याची असून ते पण दुसऱ्या तालुक्यातल्या. आणि प्रशासन काय करतंय मग? प्रशासनाचं काम नाही की आपण हे करूया पुढाकार घेऊन. एक दुसऱ्या कुठल्या कन्नडचा माणूस येतोय काय, तो AIC नडतोय काय, तो बसून ते काढतोय काय, तो यादी काय काढतोय, ते तुम्ही काय म्हणताय की परिपूर्ण नाहीये, नंतर ती परिपूर्ण होऊन जाते, आरटीजीएस नंबर परिपूर्ण येतात. पण हे सगळं जे होतंय हे परस्पर दुसरा माणूस करेपर्यंत तुम्ही काय करताय? Settlement आहे. आजच्या गरज- चहा मागवा, झालाय विषय संपला. आता एवढंच, हे पेमेंट झालेले बघा, जे पेमेंट झालेलं नाहीये ते पेमेंट कसं जाईल याची खात्री करा. मार्फत की बाबा या यादीच्या लोकांनी कंप्लेंट करावी म्हणून आम्ही तसंच सरसकट अर्ज केलं. येत आहे. आम्ही तसंच अजून पण केलं. सरसकट अर्ज येत आहे म्हणून म्हणतो. आम्ही तसंच केलेलं आहे. विमा अहो कशी सरकार जर अहो सरकार साहेब या एवढी कोणती माहिती ज्यांना येईल आणि ते म्हणाले आपलं परत 25% येईल ते म्हणतात आम्हाला अजून येणार नाही ते जेडी क्लीन करेल क्लीन म्हणजे तक्रार नोंदवली का? दोन गोष्टी ऐकून घे. सांगितलं. ऐकून घे, मी त्याच्यावर येतोय. 3% मिळालाय. 2 गोष्टी आहेत. 25% हा विषय इथे येत नाही. कसा येत नाही? कारण की आता अंतिम झाले, तक्रार केली काय साधं गणित आहे. विमा भरला असतो, हो. विमा भरल्याच्या नंतर काही झालं भानगड, काल पाऊस पडला तर त्याचा अंतिम निघणार आहे का पीक अहवाल? नाही. बघ काय करतो आपण की बाबा रे माझं एवढं नुकसान झाले, अंतिम ज्यावेळेला होईल त्यावेळेला होईल, पण मला परेशान आहे, मी मला 25% टाक. त्याला म्हणतात तक्रार. हो. ठीक आहे, बघ ते 25% तुम्हाला टाकतात आणि मग शेवटी जाऊ हिशोब होईल त्या हिशोबाने तुम्हाला पैसे देऊ. ठीक आहे, हे साधं गणित आहे याचं. आता 2022चा 25%चा विषय नाहीये, हे अंतिम होऊन गेलंय सगळं. हा. ते मी बसून केलंय, कोणी तिकडे आलं नाही. मी स्वतःचा पुढं अहंकार नाही म्हणत आहे. यांचंच काय म्हणणं आहे तर ते म्हणते डायरेक्ट तुम्ही काही करेल नाही ना तक्रार नोंदवली त्यामुळे तुम्हाला येणार नाही. आणि तक्रार नोंदवण्याचा प्रश्न नाही. त्यांनी तक्रार नाही नोंदवली त्यांना तरीही पैसे 100% मिळणार, 25% नाही मिळणार. का? कारण की त्यांचा अहवाल अंतिम झालाय. त्यांनी मागितलेच नाही की बाबा माझं नुकसान झाले, जेव्हा शेवटी गोळाबेरीज होईल त्यावेळेला होईल, पण मला आता 25% द्या, असं तो म्हणाला नाही. याचा अर्थ असा होतो का की त्याला 100 रुपये नाही मिळणार? तसं नाही, होणारच ते. ही यादी आहे. मला बिल सांगण्याचा